विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण 7th स्टँडर्डमधील इंडायसेसमधील पुढचा भाग घेणार आहोत. ऑलरेडी मागच्या आठवड्यात आपण इंडायसेसला सुरुवात केली होती. मी तुम्हाला फॉर्म्युलेज पण शिकवले होते. आज मी तुम्हाला फॉर्म्युला परत एकदा सांगणार आहे आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 26 आपण स्टार्ट करू. बघा, सगळे फॉर्म्युले तुम्हाला मी विथ एक्झाम्पल शिकवलेले होते. पहिला फॉर्म्युला होता इंडायसेसमधील a⁻m into a⁻n that is equals to a⁻m plus n. म्हणजे जेव्हा बेस सेम असतो आणि मल्टिप्लिकेशन असते तेव्हा आपण काय करतो, इंडायसेसमध्ये त्यांची जी इंडेक्स आहे त्यांचं ॲडिशन करतोय. दॅट इज द फर्स्ट फॉर्म्युला. तो सपोज असं लिहिलं बघा, 4⁵ इंटू 4⁵5. बरोबर, याला मी लिहिणार 4⁵3 + 5 दॅट इज 4⁸8. हा होता आपला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला मी कसा घेतलेला बघा, a⁻m डिवायडेड बाय a⁻n दॅट इज इक्वल्स टू a⁻m - n. मीन्स वॉट, 4⁵5 डिवायडेड बाय 4⁵3 दॅट इज 4⁵5 - 3. डिवाइड आपण जेव्हा करतोय आणि इंडेक्स बेस सेम आहे, इंडेक्स वेगळ्या आहेत, इकडे आपण सबट्रॅक्शन करतोय, बेसला तसंच ठेवतोय. त्यानंतर आपला थर्ड फॉर्म्युला होता इंडायसेसमधला anything⁻0 दॅट इज इक्वल्स टू 1. मीन्स वॉट, मी असं लिहिलं 10⁻0 इज इक्वल्स टू 1, 5⁻0 इज 1, 100⁻0 1. मीन्स कुठल्याही संख्येची पॉवर जेव्हा 0 असते, इंडेक्स जेव्हा 0 असते तेव्हा त्याचा आन्सर आपण काय लिहितोय, 1. त्यानंतर आपला पुढचा फॉर्म्युला होता बघा, a⁻m इज इक्वल्स टू 1/a⁻m. हा मायनस आहे, बरोबर. त्याच्या मी पुढे घेऊन गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय येते, a⁻m. म्हणजे मला जर त्याची इंडेक्स प्लसमध्ये करायची असेल तर त्याचा रेसिप्रोकल आपण करतोय. म्हणजे 4⁻5 असेल तर याला मी असं लिहितो 1/4⁵5. ओके. त्यानंतर होता आपला फिफ्थ फॉर्म्युला असा होता बघा, व्यवस्थित समजावून घ्या. a⁻b⁻m दॅट इज इक्वल्स टू a⁻m इंटू b⁻m. आणि सिक्स्थ a/b⁻m a⁻m/b⁻m. हे असे आपले फॉर्म्युलेज होते इंडायसेसमधील आणि हे सगळे फॉर्म्युले आपण घेतलेले होते. हे सगळे फॉर्म्युले घेतल्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 26, मी तुम्हाला बोललो की प्रॅक्टिस सेट 26 आपण आता घेणार आहोत पुन्हा एकदा. ठीक आहे, ऑलरेडी आपण तो घेतलेला आहे, त्यातला फिलिंग द ब्लँक घेतलेले आहेत. मी पुढे जाऊन स्टार्ट करणार आहे फाइंड द व्हॅल्यू या क्वेश्चनला, क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊन. ठीक आहे, तुम्हाला हे सगळं कळालं आहे असा मी विचार करून पुढे जाणार आहे. सगळ्यांचं लक्ष आता इकडे व्यवस्थित सगळ्यांचं लक्ष पाहिजे. बघा, समजावून घ्या सगळ्यांनी. आपण जाऊ त्यातलाच क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 26. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय होतं बघा, सपोज एक असं क्वेश्चन मी घेतलं बघा, इंडेक्स फॉर्म. इथे आपण लिहितोय इंडेक्स फॉर्म 3⁴. ओके. मग इकडे आपण दुसरा पॉईंट काय लिहिला होता, बेस. बेस इज द 3. देन इंडेक्स इज व्हॉट, 4. बेस इज 3, इंडेक्स इज 4. त्यानंतर पुढचा भाग होता मल्टिप्लिकेशन फॉर्म. मल्टिप्लिकेशन फॉर्म 3⁴ चा मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय, 3⁴ मीन्स 3 × 3 × 3 × 3 अँड इट्स व्हॅल्यू इज इक्वल्स टू व्हॉट, 81. 3 3 जा 9, 3 3 जा 9, 9 9 जा 81. हा आपण फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 26 मध्ये घेतलेला होता. त्यानंतर मी जाणार आहे डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 कडे, कारण ऑलरेडी हे शिकवलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सुरुवात केलेली आहे, हे नवीन भाग. बघा, फाइंड द व्हॅल्यू. मला व्हॅल्यू शोधायची आहे. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यू 2⁻10. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 2⁻10 वाचताना मी कसं वाचणार हे ऑलरेडी झालं आहे. 2⁻10 किंवा 10 to the power of 2 असंही आपण त्याला वाचू शकतो. 2 इज व्हॉट, 2 इज द बेस अँड 10 इज द इंडेक्स. बरोबर. मग 2⁻10 असं आपण त्याला वाचणार किंवा 10th power of 2 असंही आपण त्याला वाचू शकतो. द 10th power of 2. आता आम्हाला त्याची व्हॅल्यू शोधायची आहे. मीन्स मी असं लिहिणार 2 ×
बघा किती वेळा मल्टिप्लाय करावं लागेल 10 टाइम्स 2 इंटू 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 2. हाऊ मेनी टाइम्स? 10 टाइम्स. ओके. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. सेम 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. आणि मग लास्ट मला काय करावं लागेल माहिती आहे? 32 इंटू 32 करावे लागतील. मग 32 इंटू 32 केल्यानंतर मला व्हॅल्यू मिळेल 2⁻10 ची. ओके. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 4 म्हणजे इकडे 1024. इट इज द आन्सर ऑफ 2⁻10. ओके. म्हणजे हा भाग तुम्हाला कळालेला आहे. याच्या पुढे मी तुम्हाला घेऊन जातोय. जरा थोडंसं स्पीड मी वाढवतोय. फास्ट का घेतोय? कारण हे शिकवलेला भाग आहे. थोडासा समजावून घ्या. एखाद्या संख्येची आपण जेवढी पॉवर लिहितो तितक्या वेळा त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ सेकंड क्वेश्चन त्यातलाच मी घेतोय बघा. त्यातला सेकंड क्वेश्चन घेतल्यावर अजून तुम्हाला थोडंसं क्लिअर होणार आहे की मला काय सांगायचं आहे ते. 5⁻3 मीन्स वॉट? 5 इज द बेस. बघा मी तुम्हाला परत एकदा शिकवतो. हे या 5 ला आपण बेस बोलतोय, 3 ला आपण बोलतोय इंडेक्स. ओके. आता त्याचा मल्टिप्लिकेशन क्यू फॉर्म मी कसं लिहिणार 5⁻3 चा? तर 5 इंटू 5 इंटू 5. ओके. मला त्याचा आन्सर शोधायचं आहे. 5 5 जा 25, 5 5 25 आणि 25 5 125. 5 5 जा 25, बघा 5 25 या दोघांचा गुणाकार इंटू 5 आणि त्याचं दोघांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येईल 125. मीन्स 5⁻3, ज्याला वाचताना आपण असंही वाचू शकतो द क्यूब ऑफ 5 असंही आपण त्याला बोलू शकतो. अँड द क्यूब ऑफ 5 इज 125. ओके. फोर्थ क्वेश्चन व्यवस्थित समजावून घ्या आता. -7⁻4. -7⁻4 मीन्स वॉट? -7 इंटू -7 इंटू -7 इंटू -7. ओके. 7⁻4 म्हणजेच -7⁻4. या -7ला आपण बेस बोलणार आहोत, 4ला आपण इंडेक्स बोलणार आहोत. मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म त्याचा मी लिहिला आहे बघा. 2 वेळा मायनस मायनस आहे, मायनस मायनस होईल प्लस 4 7 7 जा 49 इंटू या दोघांचा गुणाकार किती आला? 7 7 49. या दोघांचा गुणाकार 7 7 जा 49 मायनस मायनस प्लस. याचा अर्थ दोघांचे उत्तर प्लसमध्येच येणार आहे. 49 इंटू 49, 9 9 जा 81, 9 4 जा 36 प्लस 4 दॅट इज 44. 9 4 9 जा 36, इकडे कॅरी 3, 4 4 जा 16 प्लस 3 19, 1 0 इकडे किती येतात बघा 2401. देअरफॉर -7⁻4 इज व्हॉट? 2401. 2401. म्हणजे तुम्हाला आता ही गणितं कळाली आहेत सगळ्यांना असा मी विचार करतोय. आणि थोडंसं पुढे पुढे जातोय आता. ओके. बघा पुढचा भाग आपण स्टार्ट करू. पुढचा भाग तुम्हाला आला पाहिजे सगळ्यांना. व्यवस्थित समजावून घ्या. -6⁻3. -6⁻3 याला आपण असंही बोलू शकतो द क्यूब ऑफ -6. बरोबर. क्यूब ऑफ -6. नेहमी लक्षात ठेवा इंडेक्स जेव्हा 2 असते ना तेव्हा त्याला आपण बोलतो स्क्वेअर, आणि इंडेक्स जेव्हा 3 असते तेव्हा त्याला आपण क्यूब सुद्धा बोलू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ 4⁻2 असेल तर याला वाचताना आपण असे वाचू शकतो द स्क्वेअर ऑफ 4. बरोबर की नाही बघा. आणि जर 4⁻3 असेल तर याला असं वाचू शकतो आपण द क्यूब ऑफ 4. म्हणजे जेव्हा इंडेक्स 3 असते तेव्हा त्याला क्यूब बोलतात, इंडेक्स 2 जेव्हा असते तेव्हा त्याला आपण स्क्वेअर बोलतो. मग आता इकडे बघा -6⁻3 दॅट मीन्स मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म इज -6 इंटू -6 इंटू -6 दॅट इज. आता बघा काय झालं व्यवस्थित बघा. मायनस मायनस इथे प्लस होईल आणि 6 6 जा 36 इंटू -6. बघा मी काय केलं व्यवस्थित बघा. मायनस मायनस प्लस केला, 6 6 जा 36
इंटू हा -6. मग 36 इंटू 6 करण्या अगोदर मी इथे प्लस मायनस याचं उत्तर मी काढणार आहे मायनस. कारण आपलं शेवटचं उत्तर काय येणार? प्लस इंटू मायनस मायनस. चिन्ह जेव्हा वेगवेगळी असतात तेव्हा मायनस साईन येणार. आता मी मल्टिप्लाय करतोय 36 इंटू 6. 6 6 जा 36 कॅरी 3. 6 3 जा 18 प्लस 3 दॅट इज 216. 216. That means the cube of -6 is -216. समजतंय सगळ्यांना? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बघा, पुढे मी आता घेणार आहे डायरेक्ट क्वेश्चन नंबर 6, कारण तुम्हाला आता काही प्रश्न मी होमवर्कला देणार आहे आज. बघा, हा 6 क्वेश्चन 8⁻1. याचा अर्थ काय? तर 8चा एकदाच केलेला गुणाकार, बरोबर की नाही? मग 8चा एकदाच केलेला गुणाकार म्हणजेच काय? 8⁻1 इज 8. ओके. क्वेश्चन नंबर 7 दॅट इज वॉट? 4/5⁻3 मीन्स वॉट? 4/5 इंटू 4/5 इंटू 4/5. 4 चौक 16, 16 चौक 64 अपॉन 5 5 जा 25, 25 5 जा 125 मीन्स 4/5⁻3 इज वॉट? 64/125. कळतंय सगळ्यांना? आणि आता लास्ट क्वेश्चन त्यातला मी घेतोय आणि मग आपण स्टॉप करू. ठीक आहे. बघा, -1/2⁻4 that is -1/2 into -1/2 into -1/2 into -1/2. मायनस मायनस प्लस. ओके, मायनस मायनस प्लस याचा अर्थ प्लस प्लस शेवटचं उत्तर असणार आहे प्लस. 1 into 1 into 1 into 1 upon 2 into 2 into 2 into 2 दॅट इज 1 अपॉन 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. कारण 1 1 जा 1, 1 1 जा 1, 1 1 जा 1 म्हणजेच -1/2⁴ दॅट इज व्हॉट? 1/16. ओके, इथपर्यंतचा भाग तुम्हाला क्लिअर झालेला आहे असा विचार करतोय. इथे आपलं प्रॅक्टिस सेट 26 संपतोय आणि मी थोडंसं अजून एक्स्ट्रा माहिती परत एकदा तुम्हाला सांगतोय. स्क्वेअर आणि क्यूब म्हणजे काय हे ऑलरेडी तुम्हाला कळालं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर आणि व्हॉट इज मीन बाय क्यूब. म्हणजे बघा, द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर, द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज कॉल्ड स्क्वेअर. आता याचा अर्थ काय परत एकदा बघा. जेव्हा मी असं लिहितोय 4⁻2 दॅट मीन्स द स्क्वेअर ऑफ 4, 5⁻2 दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ द 5, 6⁻2 मीन्स स्क्वेअर ऑफ 6. आणि दुसरा आहे क्यूब, द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर is called cube. 9⁻3 that is the cube of 9. 10⁻3 it means the cube. ओके, म्हणजे क्यूब म्हणजे काय? तर तिसरा घातांक, तिसरी पॉवर. आणि स्क्वेअर म्हणजे काय? दुसरा घातांक. ओके, मग आज आपण स्टॉप करू. त्या अगोदर मी होमवर्क तुम्हाला देतोय. फाइंड द व्हॅल्यू. फर्स्ट आहे 9⁻3, सेकंड आहे 1/5⁵. थर्ड आहे -2⁻4 आणि फोर्थ क्वेश्चन मी तुम्हाला देतोय एक सोडवायला असाच एक 4/5⁵. ही गणितं सोडवायची आहेत आणि ग्रुपवर पाठवायची आहेत. ओके, चला, थँक्यू.